हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज सकाळी सकाळी माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे माझ्या देवपूजेपासनं. देवपूजे म्हणजे सगळ्यात पहिले ना मला सगळं हे वरचं क्लीन करून घ्यायचं होतं. 3 ते 4 वेळा असं चाललं होतं की अरे करायचं आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी विचार करते आहे आणि 2-3दा मी ते येऊन पण गेली की आज क्लीन करते आणि काही ना काही असं व्हायचं की ते होतच नव्हतं माझ्याकडनं, पॉसिबलच होत नव्हतं. म्हटलं चला आज गुरुवार आहे आणि आज प्रीतमला सुट्टी त्याने घेतली होती, तर म्हटलं सुट्टी पण आहे तर चला आपण ना छान असं क्लिनिंग करून घेऊया. तसं तर किचन आपण रोज क्लीन करतो. माझं देव रूम पण म्हणजे देव पण रोज मी आंघोळ त्यांची घालते आणि वरच्यावर क्लिनिंग पण करते. पण ही जी डीप क्लिनिंग आहे ना, वरचं सगळं आवरून घ्यायचं ते मेन मला आज करून घ्यायचं होतं. माझ्याकडे ना गणपती 3 आहेत आणि त्यात 2 गणपती, एक माझी फ्रेंड होती पूजा, ती माझ्याबरोबर राहायची, तर तिचा एक गणपती आहे. एक गणपती आम्हाला लग्नाच्या पत्रिकेमध्ये मिळाला होता. असे 2 ते 3 गणपती आहे. पण असं म्हणतात 3 गणपती देवघरात नको म्हणून मी 2 वर ठेवले आणि एक जो मला माहेरून आलेला आहे तो मी माझ्या मेन देवघरात ठेवला आहे. आणि हा जो कारंडा आहे ना, हा माझं लग्न झाल्या पहिल्यांदा आम्ही इकडे जेव्हा पुण्याला शिफ्ट झालो होतं ना, त्यावेळेस असं म्हणत होते सगळे की काहीतरी एखादी वस्तू घ्या आठवणीत म्हणून. तर हा कारंडा मी घेतला होता तेव्हा 5,500चा घेतला होता. चांदीचा कारंडा आहे तोच मी देवघरात मोस्ट ऑफ टाईम वापरत असते. पण मी म्हटलं चला आता त्याला पण छान असं क्लीन वगैरे करून ठेवून देते आणि कधीतरी प्रोग्राम वगैरे असलं तेव्हा मी तो काढत जाईल म्हणून, कारण तो ना खूप असा काळा पडतो आहे तिथे वरच्यावर ठेवल्यामुळे. त्यामुळे मी म्हटलं नको, आपण ते छान ठेवायला पाहिजे. आता आज मी ते छान असं क्लीन वगैरे करून घेणार आहे. इकडे पाऊस एवढा सुरू आहे की आमच्याकडे पाणी गरम येतच नाही अजिबात. मग कंटिन्यू मला ते इंडक्शनवरच गरम करावं लागते कारण माझ्याकडे गॅसचा पण थोडाफार इश्यू आहे. सो मी प्रीतमला म्हणत होती अरे एवढ्या गरम पाण्यात बरंच म्हणजे अव्यूची आंघोळ होते. मेन तो अव्यूच्या आंघोळीसाठी जात होता आणि मुलांना खूप गरम पाण्याने आपण काही आंघोळ घालत नाही, तर तेच आम्हा दोघांचं इथे बोलणं सुरू होतं आणि इथे प्रीतमसाठी मी पाणी गरम करत होती. तसं तर आम्ही माझ्याकडे 2 ते 3 भांड्या त्याच्यात करते, कधी कुकरमध्ये करते कारण कुकरमध्ये जास्ती प्रमाणात पाणी मावतं आणि प्रीतमचं असते की त्याला जास्ती पाणी लागतो. सो त्यासाठी म्हणून मी इंडक्शनच वापरते सध्या तरी. आता माझ्याकडे अधूनमधून ना बरेच पाहुणे होते, तर माझे बरेच भांडी जी आहे ते मी परत किचनमध्ये आणले होते रॅकमधले. म्हटलं आज ज्या जागेवर ते भांडी होती तिथेच ठेवायला पाहिजे, कारण ना जास्ती भांडे असले की आपल्यालाही थोडंसं अवघडल्यासारखं होते किचनमध्ये वापरायला आणि नको त्या गोष्टी म्हणजे वापर नाही आहे सध्या त्या गोष्टींची, ते ठेवून दिलेलं कधीही बरं. आता आमच्याकडे रिसेंट पाहुणे येत राहतात म्हणून मी वर्षावर ठेवल्या, अदरवाईज मी ना नेहमी आतमध्ये ठेवायची, म्हणजे माझ्या कबडच्या आतमध्ये वगैरे ठेवायची. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा बरेच भांडे होते माझ्याकडे. असं काहीच झालं बघा. हे 2 पिशव्यांना मी लास्ट वीक यूज केले होते आणि दोन्ही पण बरेच खराब झाले होते. मी डीमार्टला जाताना रिअलाइज केलं की अरे किती खराब झालंय, म्हणून मी काल्याला छान असं धुवून घेतलं, घासून घेतलं आणि बघा आता ते इतके सुंदर दिसत होते. आणि तेच मी आज इथे वाळवून घेतले होते 2 दिवसात. 2 दिवस मला पूर्ण हे वाळवायला लागले होते आणि ही दोन्ही पिशव्यांना मला माझ्या माहेरच्यांनी दिले होते, म्हणजे पप्पांनी दिले होते. त्यांच्या दुकानाकडे एक दुकान आहे, तर ते वर्षातून 1-2दा त्यांना हे मोठे बॅग्स देतात, तर हे मला भाजी आणायला किंवा छोटा मोठा किराणा आणायला खूप बरं पडतं. सो त्यासाठी म्हणून हे 2 पिशव्या मला पप्पांनी दिले होते आणि हे दोन्ही मी छान असं धुवून वगैरे आज ठेवलं आहे. म्हटलं चला आता ना मस्त असं स्वयंपाक करून घेते. बराच वेळ या सगळ्या गोष्टींमध्ये जातो सकाळपासून आणि हे तर फक्त तुम्हाला 1-2च गोष्टी दाखवल्या, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या घरात बरेच कामं असतात. आवरासावरी तर दिवसभर संपत नाही. ज्यांच्याकडे लहान बाळ आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी इझिली रिलेट होत असेल. आणि आजकाल ना मी भाकरीवर जास्ती फोकस करते इन्स्टेड ऑफ चपाती. सो इथे मी तेच बनवते भाकरी. मला असं प्रॉपर जमत नाही, पण जेवढं पण जमते ते खाण्यालायकीची तरी असते. सो तेच मी आज इथे बनवते आणि माझी भाकरी ना छान फुगते आजकाल आणि त्याचा मला खूप असा आनंद होतो की भाकरी आपली छान अशी फुगत आहे म्हणून. सो बघा अशी काहीशी माझी भाकरी होती आणि मस्त असं पिठलं बनवलं होतं गरमागरम आणि पिठली भाकरीचं आज आमचं जेवण होणार होतं. आज बऱ्याच दिवसानंतर खूप छान ऊन आलं आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता मस्त ऊन आलं आहे आणि म्हणूनच मी मशीनमध्ये कपडे पण लावले आहे आणि छान वाटतं आहे, म्हणजे खूप छान वाटतं आहे. पाणी सुकतं आहे, म्हणजे मला माहिती आहे काही भागात अजिबात पाऊस नाही आहे आणि त्यावेळेस तिथे पेरणी वगैरे केल्या गेल्या आहे, त्यांना खरं तर पावसाची खूप गरज आहे आणि तिकडल्या भागात पाऊस खरंच पडला पाहिजे. त्यांची पण जी काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉर्ट आऊट झाले पाहिजे. पण मनाच्या शांतीसाठी आमच्या इथला पाऊस थोडा 2 दिवस थांबला आहे आणि कुठेतरी आज ना पुण्यावरून ना पालखी निघणार आहे. हा व्हिडिओ यायला थोडा उशीर होईल, पण पुण्यावरून पालखी निघणार आहे, आळंदीहून निघाली आहे आणि असंही बोललं गेलं की आळंदीला लोक येऊ नका, पुण्यावरून जॉईन करा त्यांना पुढे म्हणून.
बिकॉज तिथे खूप पाणी होतं इंद्रायणी नदीला. बट असं म्हणतात ना, जिथे श्रद्धा असते तिथे सगळ्या गोष्टी शक्य आहे. इंद्रायणी नदीने स्वतः त्यांना वाट दिली आहे की पुढे तुम्ही तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पुढे घेऊन जा. आणि म्हणून पुण्यात 2 दिवसापासून म्हणजे काल आणि आज पाऊस अजिबात नाही आहे. आणि तुम्हाला माझा फेस खूप असं डाग दिसत असेल. आय डोंट नो हे का होतात, आणि मोस्ट ऑफ टाईम मला हे पिरियड्सच्या पूर्वी होतं इतक्यात, आणि अजूनही तसंच काहीसं झालं आहे. आज जस्ट फॉर अ चेंज इयरिंग्स पण चेंज केले, पण ते काही मला सूट नाही झाले आहे. पण ठीक आहे, कधीतरी काहीतरी चेंज करायलाही बरं वाटतं. सो मी म्हटलं की आज पाऊस नाही आहे अजिबात, तर मी माझी जी झाडं आहे ना ते मला परत रिअरेंज करून घ्यायचं आहे. त्याचं रिझन 2 आहे. पहिली गोष्ट म्हणजे की पावसाचं पाणी झाडांना लागणं खूप चांगलं आहे, त्यांच्या ग्रोथसाठी चांगलं आहे. आणि सोबतच ना त्याची जी काही डस्ट असेल, घाण असेल ती सगळी निघून जाते पाण्यावरची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर इथे आम्ही परत झाडं लावले ना तर आमच्या घरच्या वस्तू खाली पडायचं ऑलमोस्ट बंद होऊन जाईल. ज्यात माझा हा फोन ज्याच्यावर मी शूट करते हा पण माझा खाली पडला होता म्हणजे अव्यूनी फेकला होता. आणि त्यानंतर मला एवढे प्रॉब्लेम झाले. यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या काही गोष्टी कळेलच, पण तरीसुद्धा थोडंफार सांगून देते की यांनी फोन खाली फेकला. त्याच्यानंतर 3-4 दिवस माझा फोन व्यवस्थित पण नाही. एका साईडला तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये दिसलं असेल, एका साईडला पुन्हा रिफ्लेक्शन येत होतं, तसं काहीसं होत होतं. त्यानंतर तो ना मी शूट करता बंद पडला. एकदा मी अशीच व्लॉग करत होती, बनवत होती, आणि तो बंद पडला. आणि म्हणजे असं पूर्ण कंटिन्यू ना ग्रीन स्क्रीन येत होती. मी एवढी घाबरली, माझे हात अशी टच करायच्या आधी शवर करत होते. तर म्हटलं आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. मग माझं आणि प्रीतमचं डिसाईड झालं की आपण नवीन फोन घेऊ. आणि आम्ही बरीच R&D पण केली त्यावर. आणि आम्ही मग डिसाईड केलं की आपण 17 घेऊया, नॉट प्रो मॅक्स, नॉट प्रो, जस्ट 17 घेऊया. त्याचे बरेच फीचर्स माझ्या कामाचे होते. ॲज वेल ॲज माझा स्टोरेजचा जो इश्यू या फोनमध्ये होता तो सॉर्ट झाला असता. स्क्रीनचा इश्यू म्हणजे स्क्रीन याची पूर्णपणे गेली होती, तो सॉर्ट झाला असता. पण मग मला असं फील झालं की कारण तो फोन ना काहीतरी 95 पर्यंत जात होता, कारण मला 51 म्हणजे 512 GB पर्यंत हवं होतं स्टोरेज, कारण पुढे मला ते लागणार आहे, मला माहिती आहे. आणि मी म्हटलं परत आपल्याला काही अपडेट नाही करायचं आहे. आणि मी अशातली व्यक्ती आहे जी अति कंजूस आहे, म्हणजे जेवढ्या कमी गोष्टींमध्ये काम चालत असेल तेवढं मी चालवणारी व्यक्ती आहे. सो ते आमचं फायनल झालं. आणि प्रीतम बोलला की ठीक आहे, आज आपण इव्हिनिंगला जाऊया आणि घेऊया. तर मी म्हटलं प्रीतम की थांब 1-2 दिवस. आणि माझा फोन पूर्णपणे गेला होता. मी म्हटलं, आणि त्या दिवशी आम्ही डीमार्टसाठी निघणार होतो. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये येणार आहे ते, सॉरी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आय थिंक. सो मग काय झालं ना की माझ्या डोक्यात सहजच आलं की चल एकदा मी बघून येते की फोन सुधारता येईल, काय होईल, किती पैसे लागतील वगैरे. सो मी तिथे गेली, त्यांना म्हटलं की मला सुधारायचं आहे माझा फोन म्हणून. मस्त वारा सुटला आहे, सुधारायचा आहे फोन म्हणून. तर ते मला बोलले की ओरिजिनल याची स्क्रीन 25,000ची येईल. मी धक्का झाली. मी म्हटलं दादा मला असं सांगा की ज्याने माझं काम चालेल आणि वर्षभर तरी मला हा फोन अजून चालवायचा आहे म्हणून. तर ते मला बोललं की एक नॉर्मल स्क्रीन 3,500पर्यंत येईल, ती मी लावून देते. खरं तर माझ्यासाठी ते पण खूप होते 3,500. मला नव्हते खर्च करायचे, कारण अननेसेसरी फोनचा खर्च झाला होता. काही रिझन नसताना अव्यूने ते खाली फेकून दिलं, जस्ट फॉर फन ऑर वॉट आय डोंट नो. आणि ते मला खूप खटकत होती ती गोष्ट. मग मी त्या दादांसोबत थोडंसं बार्गेनिंग केलं आणि मग ते आम्ही 2800मध्ये फायनल केलं की मला स्क्रीन फक्त चेंज करून द्या. आणि मला एक डाऊट होता, कारण इकडल्या साईडला ना बिलकुल व्हिडिओ व्यवस्थित येत नव्हता. थोडंसं ग्रीन, कधी फ्लॅश, कधी असं काहीतरी वेगळंच दिसत होतं माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये. तुम्हाला थोडंफार नोटीस पण झालं असेल ते. तर मी त्यांना बोलली की दादा माझा ना कॅमेराचा पण थोडा इश्यू आहे आय थिंक म्हटलं. पण मग नंतर मला 2-3 दिवस जेव्हा मी वापरलं ना पडल्यानंतरही, तेव्हा मला रिअलाईज झालं की तो त्याचा इश्यू नव्हता. तो ॲक्च्युली माझी जी स्क्रीन आहे ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्क्रीन गेल्याला काहीतरी म्हणतात, काय म्हणतात रे प्रीतम, डिस्प्ले गेला म्हणजे जात होता हळूहळू. आणि तो हळूहळू जाताना तिथनं सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे मला ते तसं दिसत होतं. तर मी त्यांना बोलली की तुम्ही जेव्हा कधी डिस्प्ले चेंज कराल ना, एकदा कॅमेरा पण चेक करून घ्या. जर व्यवस्थित दिसत असेल दॅट मीन्स की कॅमेरा इज वर्किंग, फ्रंट आणि बॅक. म्हणजे फ्रंटच गेला होता, बॅकचा काही इश्यू नव्हता. तर असं काहीसं झालं होतं. मग झालं ते मी सुधरवलं 2800 रुपये देऊन. पण जेव्हा मी तो फोन हातात घेतला ना, मला ती फिलिंगच येत नव्हती. ॲक्च्युली तुम्हाला क्लॅरिटी चांगली दिसत असेल, पण याचा जो प्रॉब्लेम आहे ना तो म्हणजे स्क्रीनचा आहे. तुम्हाला इथे छान ब्राईट व्हिडिओ दिसत असेल, पण जेव्हा मी शूट करते किंवा मी माझे व्हिडिओज बघते ना माझ्या फोनमध्ये, ते मला अजिबात छान नाही दिसत आहे. पण आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे आणि मला हे काम कंटिन्यू करायचं आहे, कन्सिस्टंटली करायचं आहे. म्हणून मी म्हटलं जसं चालतं आहे तसं चालू देऊया. लेट सी पुढे काय होते, कसे व्हिडिओज येतात. आणि जेव्हा काहीच ऑप्शन नसेल तेव्हा मग आपल्याला नवीन फोन घ्यावंच लागणार आहे. सो म्हणून आता सध्या माझा हा व्हिडिओ चालत आहे, म्हणजे फोन चालत आहे.
चला तर आता आज ऊन चांगली आली आहे, तर माझ्या डोक्यात होतं की मी थोडं रिअरेंज करून घेऊ, कारण जेव्हा कधी पाऊस येतो ना तर पूर्ण असं पाणी पाणी असते आणि ते शिफ्टिंग करायला वगैरे बराच प्रॉब्लेम होतो. म्हटलं आज ऊन आहे तर सगळ्या झाडांची आपण शिफ्टिंग करू, म्हणजे पुढे आम्हाला ठेवायचं आहे की अवयूने जाऊन तिथे काहीच नको फेकायला म्हणून. बाकी 2 ठिकाणी आम्ही बरीच काळजी घेतो, पण इथे ना कधीतरी चुकून असं थोडंसं ओपन राहिलं की तो पटकन येतो खाली फेकून देतो. त्यासाठी त्याने खूप रागवलं म्हणजे मी त्याला रागवलं आहे, पण आय डोंट नो तो का असं आपण त्याला म्हटलं ना नको करू, तो आणखी एक्साइटमेंटमध्ये पटकन फेकून देतो आणि ती गोष्ट मला त्याच्यापासून भीती वाटते. मला आज माझा फोन गेला आहे आणि माझ्या खूप कामाचा फोन गेला आहे, म्हणजे याची तर खरं तर एक चांगली गोष्ट पण आहे, कारण खूप दिवस झाले प्रीतम मला म्हणत होता की नवीन फोन तुला घेऊ, नवीन फोन तुला घेऊ, चांगल्या क्वालिटीचा घेऊ, चांगला कॅमेराचा घेऊ, स्पेसचा इश्यू नको यायला, कारण प्रत्येक 4 दिवसानंतर माझं त्याच्याबरोबर रडणं सुरू असते की अरे माझा स्पेस नाही, प्रॉब्लेम येत आहे, स्पेसचा प्रॉब्लेम येत आहे. त्यासाठी म्हणून त्यांनी मला सरप्राईज करायला एक खूप छान असं हार्ड डिस्क पण घेऊन दिलं आहे 1 TBचा, पण ते माझ्याने एवढं काही यूज होत नाही आणि त्याला खूप वेळ जातो त्याच्यामध्ये ट्रान्सफर करा, एडिटिंग करा, परत हे करा ते करा, त्याच्यात माझा नाही जमत, मला प्रॉपर फोनच लागतो. सो चला असं काहीसं आहे, बघू आता पुढे कधीपर्यंत हा फोन मला सपोर्ट करतो किंवा मी कधीपर्यंत या फोनला प्रॉपर असं जपून ठेवू शकते. चला तर आता मी पटापट रिअरेंज करते. त्यानंतर आज आपल्याला जायचं आहे अवयू बरोबर वॅक्सिनेशनसाठी, कारण त्या दिवशी वॅक्सिनेशन नाही करता आलं संडे असल्यामुळे, पण आज आहे गुरुवार आणि आज आपल्याला जायचं त्याचं अवयूचं वॅक्सिनेशन करून घ्यायसाठी. तिथे पण तुम्हाला घेऊन चालेल. सो स्टे कनेक्टेड. पुढे आणखी काय काय होते तुमच्याशी शेअर करते. पावसाळा लागला की झाडांची काळजी खूप जास्ती असं आपल्याला घ्यावं लागत नाही, कारण पावसाचं पाणी पडणं त्यांना खूप पुरेसं असतं. आता मी 1 दिवसा 8 झाडांमध्ये पाणी घालते, जेव्हा की मी उन्हाळ्यात 2 टाइम झाडांना पाणी देत होती, कारण पावसाचं पाणी असते आणि हवेमध्ये पण ना थोडं थोडं पाणी येतच असते. सो त्यांच्यासाठी ते खूप सफिशियंट असतं आणि जे पावसाचं पाणी असतं ना ते खूप पौष्टिक पण असतं झाडांसाठी, त्यांची ग्रोथ खूप छान होते. म्हणून जर तुम्हाला कधी गार्डनिंग करायची असेल किंवा तुम्हाला झाडं लावायची असेल ना तर तुम्ही पावसाळ्यात नक्कीच लावू शकता इन्स्टेड ऑफ उन्हाळ्यात लावायचं. म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर बरेच झाडं छान जगतात, पण उन्हाळ्यात फक्त त्यांचं जे मॉइश्चर असते ना ते खूप कमी होऊन जातं. सो त्यासाठी म्हणून थोडी काळजी घ्यावं लागते. तर माझं इथे ना रिअरेंजमेंट करणं चाललं असेल. माझे तुम्ही खूप जुने व्हिडिओज बघितले असेल ना तर त्यामध्ये मी स्टार्टिंगला जसं माझं तिथे ग्रिलिंग नाही जसं मेन आहे ना तिथे मी ठेवले होते झाडं. मग त्यानंतर प्रीतमचं होतं की त्याला जागा हवी आहे तिथे उभं राहायला वगैरे, तर मी परत ते रिअरेंज केलं. पण आता असं वाटतं की आतपर्यंत पाणी येत नाही, पुढेच येतं. पुढल्या साईडला आपण सगळी झाडं ठेवूया आणि सोबतच मग ती जी माझी प्रॉब्लेम होती की अवयुनी काही खाली नको फेकायला तो पण सॉर्ट आउट होऊन जाईल म्हणून. हा बघा माझा ना गुलाबाचं झाड आहे, एवढा वाढला आहे, खालून खूप वरपर्यंत गेलाय, पण याला ना कड्या एकच येतात. ते थोडं वाढलं की एक कडी येते, परत थोडं वाढलं की एक कडी येते आणि त्याला असं ठेवायचा थोडा प्रॉब्लेम झालाय मला आता. ट्रस्ट मी, याचा फ्रॅग्रन्स खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. आणि बघा किती मोठं झालंय हे झाड, खूप मस्त सुगंध आहे. आणि म्हणूनच ना हे झाड मी विचार करत होते की माझी जी छोटी बेडरूम आहे ना त्याच्या बाल्कनीमध्ये ठेवू. बाल्कनी म्हणजे तिथे एक छोटा विंडो आहे आणि तिथे स्पेस पण बऱ्यापैकी आहे, तुम्ही बसू पण शकता, एवढं स्पेस आहे तिथे. तर मी म्हटलं इथे ना छान याला असं अडकवता येईल आपल्याला, कारण जी ग्रिल आहे तिथे आपल्याला याला व्यवस्थित असं गोलगोल पण फिरवून ठेवता येईल. म्हणून मी याला छोट्या बेडरूमच्या विंडोमध्ये शिफ्ट केलं आणि हे बघा आता मस्त वाऱ्याने याचा जो फ्रॅग्रन्स आहे ना फुलांचा तो पण येत होता, पण लिटरली तासभरातच तो पूर्ण फुल गळून गेला, कारण हवा एवढी फास्ट असते इथे की ते हवेनी पूर्ण फुल त्याचं गळून गेलं होतं. पण ठीक आहे, तिथे ते सेफ आहे, व्यवस्थित आहे, कारण इथे ना बांधायला काहीच नाही आहे मला वर, आणि म्हणून मग मी ते तिकडे शिफ्ट केलं होतं. आता बघा सगळ्यात पहिले ना सगळं क्लिनिंग करून घेत होती, म्हणजे झाडू मारून घेत होती, कारण मला परत स्टँड रिअरेंज करून घ्यायची होती. पुढचा भाग झाला होता, पण लेफ्ट आणि राईट साईडला आणखी पण थोडेफार झाडं मला ठेवायची होती. माझ्याकडे ना बरेच झाडं मरून गेले आहेत. 2 सदाफुली मी मदर्स डेला माझ्यासाठी आणले होते, ते दोन्ही पण मरून गेले. त्याचबरोबर शेवंती पण गेलं आहे. पण आता त्याला पावसाळ्यामुळे ना छोटे छोटे कोंब फुटत आहे, म्हणजे पानं येत आहे, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवते. त्यानंतर माझी तुळशी छान मोठी होत आहे, हे कृष्णाचं झाड पण छान मोठं होत आहे. माझं ट्रायंगल हार्ट्सचे झाड तर एवढे छान ग्रो होत आहे की त्याचे एकचे मी कमीत कमी 10-12 केले आहेत, एवढे छान ग्रो होत आहेत ते. त्यानंतर माझं क्रिसमस ट्री, विद्याचं झाड, हे दोन्ही पण झाड खूप छान ग्रो होत आहे. पण काही जी मेन फुलांची झाडं असतात ना त्यांची मेन आपल्याला काळजी घ्यावं लागते. बाकीच्या झाडांची एवढी काळजी घ्यायची गरज पडत नाही. आणि माझ्याकडनं मध्ये मी
एवढी बिझी होती काही काही गोष्टींमुळे की ती काळजी नाही घेतल्या गेली आणि त्यामुळे ती गेले आहेत. आता बघा माझ्याकडे जे मनी प्लांट आहे ना ते पण मी या छोट्या छोट्या कंटेनर्समध्ये लावले होते. हे पण खूप छान ग्रो होत आहे. मी एक आणलं होतं आणि मी कमीत कमी त्याचे 4-5 केले आहेत मनी प्लांटसुद्धा आणि ते पण खूप छान ग्रो होत आहे. आता मी सगळा कचरा वगैरे काढून घेतला, झाडं पण थोडेफार अरेंज करून ठेवले होते आणि त्यानंतर ना मला थोडीफार झाडांची कटिंग करून घ्यायची होती. तसं तर कालच्या दिवशी मी बऱ्यापैकी झाडांची कटिंग केली होती. आता पावसाळ्यात ना हा एक प्रॉब्लेम होतो की कोणतेही झाडं अननेसेसरीचे आपल्या झाडांमध्ये पण लागतात. सो तेच मला इथे मेन तर काढून घ्यायचं होतं. बघा आता हा जो एक मी काढला ना हा अननेसेसरीचा आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात गवत वगैरे असतात ना ते पण उगतात. कारण कधी कधी पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर ना एखादी दाना जर आपल्या झाडांमध्ये पडला तर त्याचं कोंब फुटतं आणि लवकर फुटतं या दिवसांचं. सो ते पण मला काढून घ्यायचे होते. कारण कसं असते जर आपल्या झाडांमध्ये अननेसेसरीचे झाडं लागले ना तर पाणी किंवा पोषण सगळं त्या झाडांमध्ये डिस्ट्रीब्यूट होते ते दोन झाडांमध्ये. सो म्हणून मला ते अननेसेसरीचे काढून घ्यायचे होते आणि माझी जी झाड आहे त्याची माती मला खालीवर करून घ्यायची होती. थोडीफार कटिंग पण मला करून घ्यायची होती. कारण बघा आता उन्हाळ्यामुळे ना जे पानं आहेत ना ते पिवळे पडायला लागले होते आणि हे उन्हाळ्यामुळे होतं. आता छान म्हणजे पाऊस वगैरे येऊन गेलाय त्याच्यामुळे झाडं थोडे व्यवस्थित चालतंय माझे. हा एक झाड आहे, हा मला वाटते फुलांचाच झाड होता, गजऱ्याच्या फुलांचा झाड होता. पण हा झाड ना पूर्णपणे सुकलाय पण वर त्याची छान पानं येत आहेत आणि खालच्या साईडला पूर्ण सुकलाय. तर म्हटलं साईडची कटिंग करून घेते आणि जे स्टीम वर जाते आणि ज्याच्यामध्ये ते पानं येते ना ती स्टीम मी फक्त राहू देते. म्हणून मी ते सगळं केलं आणि त्या मातीवर ना थोडेफार पानं पण पडले होते गळलेले, तर ते पण आज मी काढून टाकले. कारण असं कामं करायला ना खूप वेळ जातो. हा व्हिडिओ जरी तुम्हाला 10 ते 15 मिनिटात मी दाखवत असेल पण कमीत कमी मला याला 2-2.5 तास लागले होते हे सगळं कामं करायला. आणि शिवाय त्याच्या आपल्याला आणखी पण घरात बरेच कामं असतात तर डोक्यात तेही सुरू असतं. सो ते पण बघत होती. सोनचाफ्याचं झाड आहे ना ते खूप छान ग्रो होत आहे. त्याची माती मी म्हणजे न विसरता 4-4 दिवसांनी खालीवर करते कारण त्याच्या फुलांचा सुगंध पूर्ण घरभर छान दळवळतो. त्यानंतर हे एक माझं झाड आहे, हे सुद्धा खूप मस्त ग्रो झालंय. याची मी मागच्या जागा चेंज केली होती तरी पण खूप मस्त ग्रो झालाय. बघा याला किती छान फुलं लागत आहे. आणि असा काहीसा एक छोटासा माझा बाल्कनीचा टूर रिअरेंज केल्यानंतर छान दिसतोय. बरेच झाडं गेले आहेत म्हणून जागा पण थोडी खाली झाली आहे. पण आता आम्हाला नवीन घरी शिफ्ट होईपर्यंत काही झाडं घ्यायची नाही आहे आणि म्हणून आता काहीच आम्ही झाडं वगैरे घेणार नाही आहे. सगळं आवरेपर्यंतच बघा कसं ढग आलंय आणि आता असं वाटतंय की थोड्या आणि चांगलाच मुसळधार पाऊस येणार आहे. आणि हा पाऊस खरं तर माझ्या झाडांसाठी येतोय असंच मी कन्सिडर करते. कारण खरंच आता या झाडांना छान पाण्याची गरज आहे. चला तर आता आम्ही निघालो आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी. फक्त आणि फक्त अव्यूचं वॅक्सिनेशन करवायचं आहे. तो एकदम बरा आहे, व्यवस्थित आहे. मध्येच ना मी आणि कृषिकाने काहीतरी केलं आणि ते म्हणजे याचे केस आम्ही कट केले होते घरी. कारण हा तिकडे गेल्यावर खूप भयंकर रडारडी करतो. म्हटलं चांगलं जमेल पण ते अजिबात छान नाही दिसत आहे. तर आम्ही आता 1-2 दिवसात त्याची छान अशी हेअर कट करणारच आहे. आम्ही इथे निघालो आणि इतकं छान वाटत होतं. म्हणजे अजिबात पाऊस नव्हतं, वेदर पण एकदम मस्त होतं. 6 काहीतरी वाजले होते आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या अव्यू नाचायला लागला होता. तिथे बरेच मुलं होते ज्यांची तब्येत खराब होती पण अव्यू काही ऐकायलाच तयार नाही. तो मस्त नाचत होता. त्याला काहीच आयडिया नव्हती की त्याला असं वॅक्सिनेशन आम्ही करवणार आहे किंवा त्याला सुई वगैरे लागणार आहे म्हणून तो मस्त असं एन्जॉय करत होता. खरं तर हे सगळं बघून ना मला खूप छान वाटते की आपलं बाळ प्रत्येक ठिकाणी छान रमताय खेळतं आहे म्हणून. पण सोबतच ना बाकी मुलांना बघून थोडं वाईट पण वाटत होतं. त्याचं छान असं वॅक्सिनेशन करून घेतलं. खूप रडारडी केली पण विदिन 10 to 20 सेकंड्स तो शांत पण झाला. चल डॉक्टरकडे जाऊ, याला इंजेक्शन द्यायला. जेवण नाही करत ना, चला डॉक्टरकडे, चला इंजेक्शन द्यायला. काय दिलं? इंजेक्शन दिलं. इथून आम्ही घरी गेलो. त्यानंतर मी छान फ्रेशनअप झाली. प्रीतम काही यायला तयार नव्हता म्हणून मी एकटीच जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आली. आणि माझा व्हिडिओ पण मी आज इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच.